कसली गोड आहेत ना दोघी. नावही साजेश आहे अगदी दोघांना, लक्ष्मण आणि उर्मिला. परफेक्ट आहेत एकमेकांसाठी. ही जोडी उद्या आपल्याला जोडे खायला भाग पाडणार आहे. ये भाई, तू असं बोलतो जसं काय इकडेच राहायला आलेत ते कायमचे. भाई एक दिवस आरामात बसून जेवण भेटते तर राहू दे ना, काय प्रॉब्लेम आहे. हो ना यार, कारण काय क्यूट आहेत ना दोघं. पण रोमॅन्स आहे भरपूर. मला तर त्यांना बघून गोविंदा आणि करिश्माची आठवण आली. एकदम 90s मधली रोमॅन्टिक पेअर वाटतात ते दोघं. हे मला हे सगळं काय कळत नाही. मला एवढंच कळते जेवण चांगलं बनवायला पाहिजे त्यांनी. मला लय भूक लागली आता. हो ना, ऍक्च्युली त्या सगळ्या मुलींनी जे पदार्थ आणले होते ते खाऊन पोट भरलंय माझं. पण आता थोडं ट्राय करायला हरकत नाही मला. भाई मी पण, फक्त एकच प्रॉब्लेम आहे, दोघं एकमेकांची गुलगुलू बोलतात ना, मीठ मसाला डायरेक्ट डबल नाही टाकला पाहिजे. सो क्यूट. मला फक्त त्यांच्यावर नजर ठेवण्यात रस आहे. अरे मग जा ना, ठेव नजर त्यांच्यावर. तेव्हा गेले असतील पळून. मी पण येते. मी कधीच बघितला नाही असा रोमॅन्स. सो क्यूट यार. आणि ते होल्डिंग हँड्स होणार आहे. ती दाढीवाला आहे ना, ती चिकन मागत होतं. ते मागत होतं म्हणून बरोबर सांगतेस. मी मागतो तेव्हा काळजीने विचारतेस तरी काय. शिक्षा केली आहे ना म्हणून सांगतेय. हो का? मी काय बोलतो, तुला पण मी शिक्षाच केली पाहिजे का? काय करू, पंख्याला उलटा लटकवू का तुला? आपली झोपडीचं चप्पल खाली येईल ना. मग ते काचेवर नाचायला लावू तुला. काय गब्बर आहे का काचेवर नाचवायला लावायला मला? गब्बर आहे ना, गब्बर. शोले मध्ये असं येतो ना तेव्हा असा आवाज येतो. तू रडतेस पण अशीच. शिक्षा कोणती देऊ? घर सोडून पडून आली मी, आई बाबांना सोडून. ही शिक्षा नाही काय? एवढे पैसे गेले, दागिने पण गेले माझे. एवढं चांगलं घर सोडून झोपडीत राहायला आलो, ही शिक्षा काय कमी आहे का? सारखं पैशाचं नको ना बोलू. तुला माहिती आहे ना, एक दिवस मुंबईमध्ये आहे ना, मोठ्या बिल्डिंग मध्ये आपण 26व्या माळ्यावर एक खोली घेऊ. आणि त्याच्या गॅलरी मध्ये आहे ना, मी तुला अंडा करी आणि मस्का पाव खायला घाली. मी व्हेज आहे ना. मी व्हेज आहे ना. माझा व्हेजा बरोबर खातेस मिटक्या मार. व्हेजा खाते, ठीक आहे. दुसरी कोणतरी मुलगी बघ. दुसऱ्या मुली रोजच बघतो. पण तुझ्यासारखी गोळ्याची ढेप नाही मिळत ना कोणी. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या,
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.